So the next point of our chapter, that is magnetic field due to electric current, we are going to see, that is magnetic field produced by a current in a circular arc of wire. ओके, बघा प्रीवियस एक्सप्रेशन मध्ये आपण काय बघितलं, तर जेव्हा माझ्याकडे एखादी स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टिंग वायर आहे की ज्याच्यामधून करंट आय हा फ्लो होतोय, त्या वायर पासून सर्टन डिस्टन्सवर आपण एक पॉइंट पी कन्सिडर केला आणि या पॉइंट पी वर किंवा या पॉइंट पी पाशी मॅग्नेटिक फील्ड किती असेल, मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड बी. ओके, दॅट इज ड्यू टू द स्ट्रेट लॉंग वायर, हे आपण डिटरमाइन केलं. ओके, सो लाईक द सेम बट नाव आता केस डिफरंट इथे मेन्शन केलेली. मॅग्नेटिक फील्ड आपल्याला बी डिटरमाइन करायचंय ॲट अ सर्टन पॉइंट अवे फ्रॉम द वायर विच इज ॲट सर्टन डिस्टन्स. बट आता वायर जी आहे ती स्ट्रेट वायर नसून इथे सर्क्युलर आर्क ऑफ वायर कन्सिडर केलेली या एक्सप्रेशन मध्ये. ओके, सो लेट्स सी. बघा डायग्राम पाहायला मिळते तुम्हाला, काय दिसते डायग्राम मध्ये, तर एक सर्क्युलर आर्क ऑफ वायर मला डायग्राम मध्ये पाहायला मिळते. दिस इज आवर सर्क्युलर आर्क ऑफ वायर, दॅट इज ए बी. ॲज आय हॅव मेन्शन हिअर ऑल्सो, ए बी इज द सर्क्युलर आर्क ऑफ वायर. आता या सर्क्युलर आर्क ऑफ वायर मधून सर्टन करंट जो आहे आय हा मला फ्लो होताना पाहायला मिळतोय फ्रॉम ए टू बी. द डायरेक्शन ऑफ करंट फ्लो इज फ्रॉम ए टू बी. ओके, फ्रॉम द आर्क ऑफ वायर. आता ही जी आर्क ऑफ सर्क्युलर आर्क ऑफ वायर आहे, from both the ends, I'll say A and B, it is making certain angle theta at a point O. बघा इथे अँगल थीटा तुम्हाला पाहायला मिळतोय at a point O. And this point O is at a distance R from the arc of wire. Okay, so radial distance मला इथे पाहायला मिळतंय R. बघा हे डिस्टन्स किती झालं, R. ओके, आणि आता काय करायचंय, तर इनिशियली बघा स्मॉल सेगमेंट लेंथ कन्सिडर केलंय ॲट पॉइंट ए, दॅट इज DL. इथे दिसतोय मला स्मॉल सेगमेंट लेंथ, दॅट इज DL विच इज ॲट पॉइंट ए. इनिशियली काय करूयात आपण, या स्मॉल सेगमेंट लेंथ ऑफ वायर साठी मॅग्नेटिक फील्ड किंवा या स्मॉल सेगमेंट ऑफ लेंथ ऑफ वायर मुळे या सर्टन पॉइंट ओ पाशी किती मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस होईल, व्हॉट एव्हर द मॅग्नेटिक फील्ड विल बी देअर, that is due to the small segment of wire, we will try to determine first. आणि मग काय करूयात, ओव्हरऑल द आर्क ऑफ वायर ए बी आहे ना, याच्यामुळे या पॉइंट ओ पाशी मॅग्नेटिक फील्ड किती इंड्यूस्ड होईल, और व्हॉट एव्हर द मॅग्नेटिक फील्ड विल बी देअर ॲट पॉइंट ओ, दॅट इज ड्यू टू द आर्क ऑफ वायर, वी विल ट्राय टू डिटरमाइन. ओके, सर्टन पॉइंट्स इथे मी मेन्शन केलेत. ए बी इज शोइंग यू द आर्क ऑफ वायर, आय इज नथिंग बट द करंट फ्लो, theta is nothing but the angle, r is the radius. Okay, db, vector db is the magnetic field that is due to the small segment length at a point o. आणि dl काय दिसतोय मला, d vector l, that is nothing but small segment length of arc of wire, that is ab. Okay, मग आता याला रेफरन्स, जर मला मॅग्नेटिक फील्ड डिटरमाइन करायचं असेल ॲट अ सर्टन पॉइंट, so I must have the reference of Biot-Savart law, as we have seen in previous session. Okay, मग आता Biot-Savart law नुसार मला मॅग्नेटिक फील्ड ॲट सर्टन पॉइंट डिटरमाइन करायचं असेल तर मला इक्वेशन माहिती आहे का, माहिती आहे. व्हॉट इज दॅट, सो लेट्स मेन्शन हिअर फ्रॉम Biot-Savart law. Here from Biot-Savart law we are having equation. काय इक्वेशन माहिती आहे मला, d vector b, that is magnetic field at a certain point, that is equal to mu naught upon 4 pi into I d vector l cross vector r upon r cube. So this I'll mention as equation first. आता इथे दिसतंय काय मला, तर क्रॉस प्रोडक्ट आहे. कोणाचं क्रॉस प्रोडक्ट आहे, वेक्टर DL क्रॉस वेक्टर R. मग आता मला हे माहिती आहे का, काय तर क्रॉस प्रोडक्ट इन बिटवीन टू वेक्टर्स आपण कसं मेन्शन करतो, प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर अँड साइन ऑफ अँगल थिटा इन बिटवीन दॅट टू वेक्टर्स. बरोबर आहे, हे आपण 11वी मध्ये शिकलोय. सो लेट्स राईट द अबाव इक्वेशन लाईक इन टर्म्स ऑफ मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड, दॅट इज DB. इक्वेशन काय लिहिता येईल मला हेच,
म्यू नॉट अपॉन 4 पाय I dl r साइन ऑफ थीटा अपॉन r क्यूब. बरोबर आहे. मग आता हा अँगल साइन ऑफ थीटा मला डिटरमाइन करायचं. मग कसा डिटरमाइन करता येईल तर बघा, अशी आर्क ऑफ वायर आहे तुमची, बरोबर आहे, AB, आय विल से AB. याच्यावर तुम्ही काय केलं, या सर्टन पॉइंट ए पाशी तुम्ही स्मॉल सेगमेंट लेंथ कन्सिडर केलंय, बरोबर आहे, DL. आणि या पॉइंट P पाशी ड्यू टू दिस स्मॉल सेगमेंट लेंथ DL किती मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस होत असेल ते मला डिटरमाइन करायचं. आणि मला माहिती आहे काय अजून, तर हा रेडियस वेक्टर मला माहिती आहे, हा R आहे, बरोबर आहे. And this small segment length is making certain smaller angle that I will say d theta. बरोबर आहे. मग आता हा स्मॉल सेगमेंट लेंथ ऑफ वायर आहे ना, हा या रेडियस वेक्टर R बरोबर अँगल काय मेन्शन करतो इथे आपल्याला, तर दिस अँगल इज नथिंग बट 90 डिग्री. बरोबर आहे. हा जो अँगल आहे स्मॉल सेगमेंट लेंथ ऑफ वायर आणि या रेडियस वेक्टर मधला हा काय दिसतो आपल्याला, थीटा इज 90 डिग्री. अँड वी नो साइन 90 डिग्री इज 1. ओके, सबस्टिट्यूट करूयात मग इथे इन अबाव इक्वेशन. बघा मग इक्वेशन काय मिळते इथे. सो थीटा इज मेन्शन करा 90 डिग्री अँड साइन 90 इज 1. ओके, so we will have magnitude of magnetic field, that is dB, that is due to the small segment of wire, that is dl at a point O, will be mu naught upon 4 pi I dl. आता इथे बघा, न्यूमरेटरला R आहे, डिनॉमिनेटरला R क्यूब आहे, सो 1 R will get cancelled. ओके, साइन थीटा इज 1. ओके, अपॉन इथे काय येईल मग, R स्क्वेअर येईल. सो दिस आय विल से दिस ॲज इक्वेशन सेकंड. सो हे काय मिळालं आपल्याला, मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड दॅट इज ड्यू टू दिस स्मॉल सेगमेंट लेंथ ऑफ वायर ॲट अ पॉइंट O विच इज ॲट सर्टन डिस्टन्स R. ओके, बट आता आपल्याला करायचंय काय, तर नाव हिअर वी आर इंटरेस्टेड टू डिटरमाइन द मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड दॅट इज ड्यू टू द सर्क्युलर आर्क ऑफ वायर. या सर्क्युलर आर्क ऑफ वायरमुळे या सर्टन पॉइंट O पाशी किती मॅग्नेटिक फील्ड असेल किंवा किती मॅग्नेटिक फील्ड इंड्युस्ड होत असेल हे मला डिटरमाइन करायचं. मग काय करावं लागेल, वी हॅव टू इंटिग्रेट दिस इक्वेशन विच वी have get in case of small segment length, that is dl. ओके, आता टोटल मॅग्नेटिक फील्ड डिटरमाइन करूयात. खाली मेन्शन करा टोटल मॅग्नेटिक फील्ड at a point O will be, काय इक्वेशन मिळेल, b that is equal to integral dv. so we will integrate equation 2. बघूयात मग काय मिळेल इक्वेशन, b that is equal to integral a to b. okay, I'll mention the arc of wire that is AB. okay, mu naught upon 4 pi I dl upon r square. आता इथे पहा, mu naught upon 4 pi is constant, so I'll take outside the integration. okay, so equation काय मिळेल इथे, b that is equal to mu naught, I'll also take outside the integration. okay, mu naught I upon 4 pi integral a to b dl upon r square. now we will try to determine this dl. आता काय करूयात आपण, हा जो dl आहे स्मॉल सेगमेंट लेंथ, हा आपण डिटरमाइन करण्याचा प्रयत्न करूयात. बघा मी इथे रफली डायग्राम ड्रॉ करते. हा तुमचा आर्क ऑफ वायर आहे, बरोबर आहे, ए बी. पॉइंट ए पाशी तुम्ही स्मॉल सेगमेंट लेंथ कन्सिडर केलेली आहे, बरोबर आहे, दॅट इज डीएल. मग आता जसं की मगाशीही मी डायग्राम ड्रॉ केली, हा सर्टन पॉइंट ओ इथे आहे विच इज ॲट अ डिस्टन्स आर. आता हा स्मॉल सेगमेंट लेंथ जो आहे ना, हा काय करेल, इथे सर्टन अँगल मेड करताना पाहायला मिळेल, दॅट इज स्मॉलर अँगल डी थिटा. आणि इन 11th स्टँडर्ड you have seen how to determine the plane angle. बरोबर आहे, प्लेन अँगल कसा डिटरमाइन केला जातो हे तुम्ही बघितलं. बघा आपल्याकडे म्हणजे आता आहे काय माझ्याकडे, सो डीएल आहे स्मॉल सेगमेंट लेंथ ऑफ वायर. ओके, दिस इज माय रेडियस वेक्टर अँड दिस अँगल
डी थिटा आय एम हॅव्हिंग, जो की मला इथे डिटरमाइन करता येईल. मग आता डी थिटा दॅट इज नथिंग बट प्लेन अँगल. कसा डिटरमाइन करतो आपण? आर्क लेंथ अपॉन रेडियस. बरोबर आहे. आर्क लेंथ आहे का आपल्याकडे? आहे. म्हणजे डी थिटा काय मिळेल आपल्याला? आर्क लेंथ दॅट इज डीएल अपॉन रेडियस आर. बरोबर आहे. मग हे इक्वेशन रिअरेंज करा. डीएल तुम्हाला मिळून जाईल. डीएल काय मिळेल तुम्हाला? आर्क लेंथ इज नथिंग बट रेडियस इंटू द स्मॉलर अँगल डी थिटा दॅट इज ड्यू टू दिस स्मॉल सेगमेंट लेंथ ऑफ वायर डीएल. मग डी थिटा सॉरी डीएल काय मिळाला? आर इंटू डी थिटा. इथे मेन्शन करा सिन्स डीएल दॅट इज इक्वल टू आर इंटू डी थिटा. मग सबस्टिट्यूट करूयात अबाव इक्वेशन मध्ये. काय मिळेल बघा इथे? विल हॅव बी मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड दॅट इज ड्यू टू द आर्क ऑफ वायर ए बी. काय मिळेल? म्यू नॉट आय अपॉन 4 पाय इंटिग्रल 0 टू थिटा. डीएल काय मिळाला? आर डी थिटा अपॉन आर स्क्वेअर. हा डिनॉमिनेटरचा आर स्क्वेअर. इथे बघा 1 आर विल गेट कॅन्सल. इंटिग्रेशन ऑफ डी थिटा. So that we will have equation B that is equal to mu naught I upon 4 pi into theta upon this 1 r will get cancelled here r. Okay. So this is our required equation. I'll say this as equation 3. हे इक्वेशन कशासाठी मिळालं मला? Magnitude of magnetic field at point O that is due to the arc of wire AB. Okay. So या इक्वेशन मध्ये बघा mu naught is constant, I is nothing but the current flowing throughout the arc of wire AB. 4 pi is also constant. Angle theta that is due to the arc of wire AB. आणि R म्हणजे काय? तर रेडियस. ओके. रेडियस वेक्टर इज R. पण आता पुढे जाऊन तुमच्या बुक मध्ये एक सर्टन पॉइंट मेन्शन केलेला आहे. काय? तर जर फुल सर्कल ऑफ वायर असेल माझ्याकडे, फुल सर्कल ऑफ वायर असेल माझ्याकडे, तर त्या केसमध्ये ऍट द सेंटर ऑफ दॅट सर्क्युलर वायर मॅग्नेटिक फील्ड किती असेल हे आपल्याला डिटरमाइन करायचं. बघा आता आपण केलं काय? तर सपोज ही सर्क्युलर वायर आहे माझी. तर हा आपण आर्क कन्सिडर केला ए बी. बघा ॲज पर आवर डायग्राम. आणि हा सेंटर आहे आपण म्हणूयात ओ. मग या आर्क ऑफ वायर मुळे या पॉइंट ओ पशी किती मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस होईल, मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड किती असेल ते आपण या इक्वेशन 3 वरून आपल्याला कळालं ते. बट आता काय मेन्शन काय केलंय? तर जर सपोज सर्क्युलर वायर असेल माझ्याकडे आणि हा जर सेंटर असेल ओ, तर ड्यू टू दिस सर्क्युलर करंट कॅरिंग वायर या पॉइंट ओ पशी मॅग्नेटिक फील्ड किती इंड्यूस होत असेल किंवा किती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होत असेल ड्यू टू दिस सर्क्युलर वायर. आता सर्क्युलर वायर म्हणजे अँगल किती झाला? 360 डिग्री. दॅट इज नथिंग बट 2 पाय. बरोबर आहे. मग इक्वेशन आपल्याला हे 3 रिअरेंज करता येईल. मग खाली मेन्शन करा काय? ॲट सेंटर ऑफ फुल सर्क्युलर किंवा सर्कल ऑफ करंट कॅरिंग वायर इक्वेशन काय मिळेल किंवा मॅग्नेटिक फील्ड किती असेल? फील्ड विल बी काय मिळेल बघा इक्वेशन बी दॅट इज इक्वल टू म्यू नॉट आय अपॉन 4 पाय. आता हा जो अँगल थिटा आहे हा काय मेन्शन करता येईल फॉर सर्क्युलर वायर? थिटा विल बी 360 ना. दॅट इज नथिंग बट 2 पाय. ओके. म्हणजेच बघा इक्वेशन काय मिळेल 2 पाय अपॉन आर. इथे बघा दिस पाय विल गेट कॅन्सल. 2 1 जा 2, 2 2 जा 4. So magnetic field in case of circular wire will be mu naught I upon 2r. So this another equation we are having in case of a circular wire.